नमस्कार मंडळी मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्यामार्फत गट क यांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। यामध्ये 358 जागेसाठी तुम्हाला सरळ सेवेने रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्याच्या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट्स आलेले आहेत। तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट्स डाउनलोड करू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नोंदणी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज हा सुरू करूया। ओके, तुम्ही या ठिकाणी TCSद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला होता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। ह्या लिंकवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा नोंदणी क्रमांक जो रजिस्टर नंबर आला तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो पासवर्ड जो आला तो या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। ID पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा जसा तसा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। ओके, आपण ID पासवर्ड टाकलेला आहे। त्यानंतर मी तुम्हाला लॉग इन बटन या ऑप्शनवर क्लिक केलेला आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्ही आपण लॉग इन केलेलं आहे। यामध्ये मी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर नंबर वगैरे जी माहिती आलेली आहे ती पाहू शकता। त्यामध्ये क्लोज बटन या ऑप्शनवर क्लिक करा। जी बेसिक रजिस्ट्रेशन सगळी माहिती होती ती आलेली आहे। त्यानंतर अप्लाइड फॉर पोस्ट ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये मी तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जेवढा पदाला अर्ज केले असेल तर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे सगळे आले असेल। यामध्ये हा एकाच पदासाठी अर्ज केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। जर एकापेक्षा जर जास्त पदासाठी अर्ज केला असेल तर तुमची या ठिकाणी ॲप्लिकेशन येणार आहे। तुम्ही ज्या पदासाठी हॉल तिकीट काढायचे त्यामध्ये तेव्हा ॲक्शन बटन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि न्यू विंडो या ठिकाणी ओपन होणार आहे। यामध्ये मी तुम्हाला क्लोज बटन या ऑप्शनवर क्लिक करा। अशा स्वरूपात तुमचा इंटरफेस येणार आहे। यामध्ये आल्यानंतर ॲडमिट कार्ड ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही मिनिटांमध्ये या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट्स या ठिकाणी येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या ठिकाणी जी एक्झाम आलेली आहेत, तुमचं टायमिंग वगैरे सगळं माहिती आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड बटन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ओके, तुम्ही आपण अशा पद्धतीने हे या ठिकाणी हॉल तिकीट्स डाउनलोड केलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी जी पदभरती होती त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणकोणते सिलेबस असणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये परीक्षा स्वरूप असणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। 1 नंबर पोस्ट आहे, त्यासाठी कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, मेकॅनिकल, विद्युत, सर्वेअर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंपचालक, अवनिरीक्षण, वीज तांत्रिक, संगणक प्रोग्रामर, स्वतःचे निरीक्षक, उद्यान सहाय्यक, डायलिसिस किंवा जी पदं असतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ असणार आहेत। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, रिजनिंग आणि टीचिंग सब्जेक्ट असणार आहेत। यासाठी 200 मार्काची एक्झाम असणार आहे। त्याचबरोबर लेखापाल व लेखापरीक्षण यासाठी मित्रांनो तुम्हाला 120 मिनिटे वेळ असणार आहेत। आणि मित्रांनो तुम्हाला जे राहिलेले विषय असतात त्यामध्ये मराठी, इंग्रजी, GK, रिजनिंग आणि अकाउंट सब्जेक्ट अशी स्वरूपात तुम्हाला ठिकाणी विषय असणार आहे। त्याचबरोबर राहिलेली जी पोस्ट आहेत म्हणजे चालक, यंत्र सहाय्यक यासाठी मित्रांनो तुम्हाला 60 मिनिटे वेळ असणार आहेत। यासाठी 100 प्रश्न असणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जे विषय असतात ते मराठी, इंग्रजी, सामान्य, रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असतात। त्याचबरोबर त्यासाठी मित्रांनो अग्निशमन पदासाठी 100 गुणांची स्वतंत्र मैदानी चाचणीसुद्धा असणार आहे। त्याचबरोबर लिपिक, टंकलेखन व बालवडी शिक्षक यासाठी मित्रांनो तुम्हाला 120 मिनिटाची एक्झाम असणार आहे। यामध्ये 200 प्रश्न असणार आहेत। त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, GK, रिजनिंग असणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढीच एक्झाम असणार आहे। ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत। मिनिमम 45% म्हणजे 90 मार्क आणि त्यापेक्षा जास्त तुम्हाला ठिकाणी मार्क्ससुद्धा मिळवायचं आहे। ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचं हॉल तिकीट्स या ठिकाणी काढू शकतात। व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।